हॅलो. सेकंड राऊंडच्या मॅचेसला होते मात्र इथे सुरुवात. रायगड लाईव्ह इव्हेंट यूट्यूब चॅनलचे ऑपरेटर टेक्निशियन. ऑडिओ चालू आहे तुमच्याकडचे. चला मॅचला लगेच सुरुवात करा. परेशजी राऊत यांना विनंती की आपण मंचावरती आहे. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. परेशजी राऊत. परेशजी राऊत साहेब आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. असं वाटतंय पुन्हा एकदा त्रिपुराचा पौर्णिमा उत्सव जो होतो तो पुन्हा एकदा आलाय. चला मॅच ऑन होईल. पहिला पुकार जय हनुमान पोशीर विरोधात सूर्योदय पोसरी. पहिला पुकार. सचिनजी लोट यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी या. सहर्ष स्वागत. या मॅच मधील जो संघ विजेता असेल तो बक्षीस पात्र होईल हे लक्षात असू द्या. अमोल बोराडे वेणगावचे ज्येष्ठ कबड्डीपटू आहेत. सध्या त्यांनी कबड्डी सोडले आणि राजकीय क्षेत्रात ते आता फार ऍक्टिव्ह झाले. महेशजी लोट आपणास विनंती की आपण मंचावरती या. बिपिन बडेकर आपली वाट पाहत आहेत. महेशजी लोट. आदरणीय रामदासजी बोराडे यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. रामदासजी बोराडे. जय श्रीराम सर्वांना. आमदार साहेबांच्या वतीने अविरत ओठी यावे नाम श्रीराम जय जय राम जय जय राम. राम नाम हे सदा सुखाचे निधान जाणा परमेशाचे. पतित पावन अवघे नाम श्रीराम जय राम जय जय राम. पंचप्राण हे पवन सुताचे राम जणू निश्वास तयांचे. तनु संजीवन सुंदर धाम श्रीराम जय जय राम जय जय राम. रामभक्ताच्या अस्मितेला उजाळा देणारा ऐतिहासिक आणि स्वाभिमानाचा दिवस अर्थातच श्रीराम मूर्तीचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी गणेश घाट दहिवली येथे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी याची देही याची डोळा नाही त्रिभुवनी असा सोहळा अनुभवण्यासाठी आमदार साहेबांच्या वतीने मी सर्वांना नम्रतेची विनंती करतोय की आपण गणेश घाट दहिवली येथे संध्याकाळी 6 वाजता आपण तिथे सगळ्यांनी उपस्थित राहायचे. आमदार साहेबांच्या वतीने कर्जत खालापूर नव्हे तर संपूर्ण श्रीराम भक्तांना हिंदू बांधवांना आम्ही आवर्जून नम्रतेची विनंती करतोय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वतीने की आपण गणेश घाट दहिवली येथे येत्या 6 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता श्रीराम मूर्तीचा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा जिथे संपन्न होतोय हा सोहळा अनुभवण्यासाठी आपण तिथे उपस्थित राहायचं आहे. जनार्दनजी बोराडे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. मनेशजी बडेकर यांना विनंती आपण मंचावरती या. मनेश बडेकर यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. हमारी शक्तियों का गलत इस्तेमाल. मनेशजी बडेकर साहेब आपण मंचावरती यायचंय.
राकेशजी दळवी यांचं देखील इथे आगमन झालंय. विभाग प्रमुख त्यांना विनंती की आपण मंचावरती या. कबड्डीचा खेळ असू दे किंवा दहीहंडीचा महाउत्सव असू दे, आमदार साहेबांच्या वतीने नेहमी संपन्न होत असतो. त्या दोन्ही कार्यक्रमांमध्ये त्यांची सगळ्यात मोठं योगदान लाभतं. कर्जत शहराचे विभाग प्रमुख अर्थातच राकेशजी दळवी यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. भैरवनाथ तालुवली संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ राहिला. म्हणजे देऊळवाटीची स्पर्धा जर का भैरवनाथ तालुवली संघाने विजयी झाले तर प्रीत भोईर यांच्या वतीनं संपूर्ण संघाला 15 किट मात्र देण्यात येतील. ही आत्ताची अनाउन्समेंट आहे. ते फायनलला पोहोचले तर आणखी काहीतरी भर होईल. कदाचित गोवा ट्रिप देखील ऍड होईल. हॅलो. हेमंतजी घरात ग्रामपंचायत सदस्य मोहिली यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. हेमंतजी घरात या आपण मंचावरती. चांगली लढत या ठिकाणी आपण अनुभवतोय. एकीकडे जॉन बेंड्स आणि त्यांच्या विरोधात मोहिली टीम. हेमंतजी घरात यांचं या ठिकाणी आगमन होते. आपलं सहर्ष स्वागत. मोहिली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य चार गुणांची चढाई या मॅच मध्ये जो रायडर करेल त्याच्यासाठी विकासजी बोराडे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. रायगड लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती देखील ही स्पर्धा लाईव्ह चालू आहे आणि काही जण आपल्या इंस्टाग्राम पेजवरून देखील लाईव्ह गेलेले आहेत. चला पुढचा सामना जो असेल, आमचे टॅग ब्रदरचे अक्षय जलगावकर यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. अक्षयजी जलगावकर या आपण मंचावर. जनमान पोशीर विरोधात सूर्योदय पोसरी दुसरा पुकार. जनमान पोशीर विरोधात सूर्योदय पोसरी दुसरा पुकार. देऊळवाडीची स्पर्धा असली की सुधीर भोईर, आकाश गरद आणि सागर ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. झालं सगळं झालं, त्याचं नका टेन्शन घेऊ. पुढचे दोन्ही संघ आपण तयारीत राहा. जनमान पोशीर आणि त्यांच्या विरोधात सूर्योदय पोसरी दुसऱ्या फेरीतील हा सामना, अर्थातच क्वार्टर फायनल, कारण 16 संघ या स्पर्धेत खेळत आहेत. हा दुसरा पुकार दिलेला आहे. आमच्या दगडू बैलाचे कट्टर समर्थक, कट्टर चाहते मी तर म्हणेल, मंदारजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी या सहर्ष स्वागत. आणि अमोलजी बोराडे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. प्रवीण जरा थोडी शांतता ठेवा, कारण इथे स्पर्धा आहे.
किती पॉइंट आहेत पंच? लाट. पंच पॉइंट किती आहेत? 3 का? 4 पॉइंटसाठी विकास बोराडे यांच्याकडून तब्बल 2000 रुपये आहेत. इथे 3 पॉइंटची कमाई केली. फार चांगली चढाई पाहायला मिळाली. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले संघ आहेत. यानंतर लढत असेल जनमान पोशीर विरोधात सूर्योदय पोसरी. दुसरा पुकार देऊन झालेला आहे. प्रवीण वांजलेसाठी या स्पर्धेचे आयोजक बिपिन शेठ बडेकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचे कॅश प्राइज असेल. सामना संपल्यानंतर ते घेऊन जायचंय. भैरवनाथ हालिवली विरोधात 9 तरुण मुद्रे. आणखी एक हाय व्होल्टेज मॅच त्या लढतीकडे लढत झाल्यानंतर आणि सेकंड राऊंडचा लास्ट मॅच असेल नवकुमार मुद्रे विरोधात सोमजाई सांगवी. टॉप क्लास लढती आहेत आजच्या, कारण 16 संघ या स्पर्धेत खेळत आहेत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. देऊळवाडीकरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. भलेही मिश्किलपणे मी म्हटलं असेल की खूप सारे नेते देऊळवाडीमध्ये आहेत, परंतु प्रत्येक नेता आपली राजकीय चप्पल बाहेर काढून स्टेजवरती येतो आणि आपली गावची स्पर्धा यशस्वी झाली पाहिजे असाच एक मात्र विचार करत असतो. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. 16 संघांसाठी किंवा तालुक्याच्या स्पर्धेसाठी कोणीही रेलिंग ठेवत नाहीत आणि एवढी भव्य दिव्य रेलिंग ही एक खास बात आहे. संजयजी शिंदे आहेत ना, ज्येष्ठ कॉमेंटेटर. हा समीरा आमचे उबाटा गटाचे उपशाखा प्रमुख जितेंद्र गायकर यांच्या शुभ हस्ते शिंदे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. कर्जत शहराचे विभाग प्रमुख राकेशजी दळवे यांना देखील विनंती की आपण देखील उपस्थित असाल तर आपण त्वरित मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते शिंदे सरांना. हे आम्हाला सगळे सन्मान चिन्ह पुरस्कृत केलेत ते आमचे रत्नाकरजी बडेकर साहेब आणि भास्करजी बळीराम बडेकर साहेब यांच्या वतीने. या ठिकाणी आमचे मोहिले ग्रामपंचायतीचे सदस्य गरज साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. भजन सम्राट याच गावचे विनोद बुवा बोराडे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. रोहितजी तुरडे यांना विनंती करेल की गरज साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. देऊळवाडीची स्पर्धा असली की अक्षय जळगावकर टॅग ब्रदर्स यांचे नेहमी आगमन होतं. त्यांना विनंती आपण मंचावरती या. नरेंद्रजी बडेकर साहेब यांचाही सत्कार मात्र इथे संपन्न होईल. त्यांना विनंती आपण मंचावरती यायचं आहे. हळूहळू आता सुधीर भोईर यांचं देखील इथे आगमन झालंय. मगाशी ते खेळले पहिल्या मॅचमध्ये. पहिला डाव त्याने भूताचा दिला. अक्षय जळगावकर आपलं सहर्ष स्वागत. जे हनुमान बेंडसे संघ विजयी झाला तर अमित ठाकरे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. अक्षयचा सन्मान इथे मात्र संपन्न होईल. हा संदीप बोराडे उर्फ सँडी देऊळवाडीची आन बान शान संदीप बोराडे यांच्या वतीने अक्षयचा सत्कार मात्र इथे संपन्न होतोय. नवीन हेअरस्टाईल दिसली तालुक्यात की अक्षय जळगावकरचं काम. अमरजी कडू यांना विनंती की आपण मंचावरती आपलंही सहर्ष स्वागत. हा भजन सम्राट विनोद बुवा बोराडे यांचं इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. सर्वांचा सत्कार होणार. देऊळवाडीची स्पर्धा आहे.
पाक कबड्डीचं मैदान असू दे, बैलगाडा शर्यत असू दे किंवा क्रिकेट, आता क्रिकेटही हळूहळू पुढे येत चाललंय देऊळवाडीचं. दगडूशेठला आत्ता आणायला पाहिजे होता खरा. पा पब्लिकचं पण म्हणणं तेच आहे. फायनलला आणूया समीर, काही काळजी नाही. मुका जनावर आहे, त्याला त्रास देऊ नका. आपल्याला नाही उद्योगधंदे, रोखठोक भूमिका, त्याला कुठे उगाच त्रास देता. बांसोलीचे शाखा प्रमुख शिवसेनेचे मयूरजी कडव हे देखील उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. प्रवीण वांजलेने 3 गुणांची आता जर चढाई केली कमाई, तर त्याच्यासाठी आकाश घरत आणि सागरजी ठाकरे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचे कॅश प्राइस. पारितोषिकांची खैरात इथे होत असताना पुढचा सामना जनमान पोशीर विरोधात सूर्योदय पोसरी, तिसरा आणि अंतिम पुकार. संघ आपण तयारीत राहा. आकाश कोंडिलकर आपला संघ तयारीत ठेवा आणि कल्पेश थोरवे आपला संघ आपण तयारीत ठेवा. विलंब अजिबात करू नका. श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ, शिवसेना, युवासेना व ग्रामस्थ मंडळ देऊळवाडी आयोजित ही स्पर्धा. स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 21,000. बैलगाडा क्षेत्रातील सर्वांचा आवडता नंदी दगडूशेठ याचे मालक नितीनजी किसन बडेकर यांच्या वतीने हे पारितोषिक सुपूर्द करण्यात आलेले आम्हाला. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय जयदासजी गायकर साहेब यांच्या वतीने रोख रक्कम 15,000. आज ते आपला उद्योग व्यवसाय बाजूला सारून मात्र आपल्या गावच्या स्पर्धेमध्ये इथे उपस्थित झालेत. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 11,000. कर्जत तालुक्यातील एक युवा उद्योजक कुमार अविनाशजी रघुनाथ बडेकर किरवली यांच्या वतीने. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सावरगावचे, त्यांचं देऊळवाडीवरती प्रचंड प्रेम आहे. खरं तर असे सगळेजण म्हणतात की सागर ठाकरे यांच्याकडे देऊळवाडीचं देखील आधार कार्ड आहे. यांच्या वतीने तब्बल 11,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलेले चतुर्थ क्रमांकासाठी. या स्पर्धेचे सन्मान चिन्ह सन्माननीय रत्नाकरजी शांताराम बडेकर, भास्करजी बळीराम बडेकर यांच्या वतीने. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू LED TV सन्माननीय सुमितजी बबन गायकर यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. पब्लिक हिरो श्री सुभाष रामचंद्र बडेकर यांच्या वतीने स्पोर्ट्स सायकल. उन्हाळा वाढलाय म्हणून कूलर उत्कृष्ट पकडला कुमार शैलेश गजानन बडेकर यांच्या वतीने. श्री संतोष नाना बडेकर यांच्या वतीने देखील उत्कृष्ट चढाईसाठी कूलर मात्र देण्यात येईल. आणि जी लाईव्ह आपण पाहतोय त्या लाईव्हचं सौजन्य आपल्याला इथे लाभलं आहे. रोशन दाभणे यांना विनंती, आपण मंचावरती या. जे लाईव्हचं सौजन्य आम्हाला लाभलं आहे आणि तब्बल 51,000 रुपयांची देणगी आम्हाला ज्यांनी प्राप्त करून दिले ते सन्माननीय श्री बिपिनजी बाळाराम बडेकर यांचंही मनापासून आभार. पाण्याची व्यवस्था समीरजी राऊत साहेब तुमचे मनापासून आभार. जनरेटरची व्यवस्था पुनश्च एकदा सुमितजी गायकर तुमचे मनापासून आभार. सतीश शेठ बोराडे यांच्या वतीने 5,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाले. ग्राउंडसाठी पाण्याची व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून दिली ती नितीनजी ठाकरे साहेब, आपले मनापासून स्वागत. आणि संदीपजी ठाकरे साहेब यांच्या वतीने देखील तब्बल 5,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाले. आपले श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ देऊळवाडीच्या वतीने या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक आभार. संकेतजी बैलमारे यांना विनंती, आपण मंचावरती या.
पाण्याची व्यवस्था या संपूर्ण स्पर्धेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था समीरजी राऊत यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्यांना विनंती आहे की आपण स्टेजशी त्वरित संपर्क साधावा. उद्याही सुट्टी आहे. प्रेक्षकांची गर्दी आपण इथे पाहतोय. यशस्वी चढाई यशस्वी चढाई जय हनुमान बेणसे संघाकडून सोमजाई जय हनुमान मोहिलीच्या विरोधात जय हनुमान पोशीर आणि सूर्योदय पोसरी दोन्ही संघ आपण तयारीत राहा. 4 गुणांची कमाई एका चढाईमध्ये आणि विकास शेठ बोराडे यांचं पारितोषिक होतं. आय थिंक हा बरोबर. समीरा या खेळाडूचं नाव घ्या फक्त. बेडसे टीम आपल्या खेळाडूचं नाव सांगा थोडं. केतन कडू मला वाटतंय. केतन कडूने ही कमाई केलेली अर्थातच नाही. केतन पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येतोय. केतन कडू तीच दहशत तोच दरारा आणि विकास शेठ बोराडे यांच्या वतीने पारितोषिक. दर्जेदार आणि एक दिलदार व्यक्तिमत्व आहे कबड्डी क्षेत्रातील. कोणताही खेळाडू असू दे त्या खेळाडूला ते नेहमी पारितोषिक देत असतात. आफ्टर सम टाइम ऑफ इंटरवल योगेशजी बडेकर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मात्र या भैरवनाथ देऊळवाडी स्पर्धेला लाभलेला आहे. सर्वांचे आम्ही मनापासून स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय. यशस्वी पकड पाहायला मिळाली जय हनुमान मोहिली संघाकडून. जय हनुमान बेणसेच्या रेडरला
चला पुढचे दोन्ही संघ आपण एंट्री गेट जवळ येऊन थांबा. आकाश कोंडिलकर, जनमान पोशीर आणि कल्पेश थोरवे, सूर्योदय पोसरी. पीपी साऊंड प्रशांतजी, प्रवीणजी बडेकर, उत्तम साऊंडची व्यवस्था त्याने मात्र या स्पर्धेसाठी केलेली आहे. आदित्य भोईर, आपण त्वरित स्टेजशी संपर्क साधावा. चला दोन्ही संघ, पुढचे दोन्ही संघ आपण मैदानात त्वरित या. जय हनुमान पोशीर, सूर्योदय पोसरी. जो संघ मात्र इथे विजेता राहील तो मात्र टॉप 4 म्हणजे सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झालेला आहे. आणि मला असं वाटते की या मॅचमध्ये जय हनुमान मोहिली संघ विजेता झालेला आहे आणि ते पोहोचलेत या भैरवनाथ देऊळवाडीच्या सेमीफायनलमध्ये. त्यांचं आपण अभिनंदन करूया, कारण 16 संघ या स्पर्धेत खेळत आहेत आणि क्वार्टर फायनलचीच मॅच होती. अर्थातच जय हनुमान महिला टीमचं अभिनंदन आणि बेंडसे टीम आपला गोड कौतुक. विनंती असेल बेंडसे टीम आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी मंचावरती या. आणि केतन कडू आपण सुद्धा मंचावरती या. अर्थातच आमचं दिलदार व्यक्तिमत्व विकासजी बोराडे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं 4 पॉईंटची कमाई करणाऱ्या खेळाडूला कॅश प्राईज होतं आणि त्याची कमाई केली ती मात्र केतन कडू. बेंडसे टीमचा खेळाडू हर्षवर्धन, विकासजी बोराडे यांचे सुपुत्र हर्षवर्धन यांच्या शुभ हस्ते ते पारितोषिक केतनला प्रदान केलं जाईल. अमितजी ठाकरे वांजळेचे यांना विनंती आपण मंचावरती या. केतन कडूला हर्षवर्धन अर्थातच विकास शेठ बोराडे यांचा चिरंजीव यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देतो आपण. संदीपजी सन्मान चिन्ह देखील द्या. रत्नाकरजी बडेकर साहेब आणि भास्करजी बळीराम बडेकर साहेब यांच्या वतीने सर्व सन्मान चिन्ह या स्पर्धेला देण्यात आलेले आहेत. संतोषजी दामनसे सर यांना विनंती की आपण मंचावरती आणि त्याच समेत आमचे म्हात्रे पोलीस यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. अमितजी ठाकरे वांजळेचे यांना विनंती आपण मंचावरती यायचं. चला क्रीडांगण खाली नका ठेवू. जय हनुमान पोशीर, आकाश कोंडिलकर, कल्पेश सोरवे, सूर्योदय पोसरी आपले संघ घेऊन त्वरित या. लवकरात लवकर या. प्रेक्षक तुमची वाट पाहत आहेत. सामने थांबून चालणार नाहीत, कारण यानंतर मॅचेस बऱ्याच बाकी आहेत आणि एक LED शो होणार आहे थोड्याच वेळात. म्हणून लवकरात लवकर आपण मैदानात या. डीजे चला दोन्ही संघ आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. पोशीर आणि पोसरी विलंब करू नका. अंकितजी गायकर आपण मंचावरती या. अंकितजी गायकर, पोशीर आणि डीजे. चला पोशीर टीम आणि पोसरी टीम दोन्ही टीमला विनंती आहे त्वरित आपण मैदान काबीज करा. विलंब आपण करू नका. नाही, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आता बरेच जण व्हॉट्सअप ग्रुपला ॲक्टिव्ह असतात, म्हणून त्यांच्यासाठी एक सवाल आहे. खेळाडू देखील असतात बोलणारे. मॅचेस उशिरा होतात, अमुक धमुक,
अरे तुम्ही येता उशिरा, परत तुम्हाला अनाऊन्समेंट केली की तिथे तुम्ही उशीर करता. एखादा समालोचक बोलला की नाही टाइम कमी करा, तिथेही तुम्ही मग बोलता टाइम का कमी करता. बरे नंतर मॅचेस झाल्या की दुसऱ्या दिवशी तेच परत बोलतात, अरे मॅचला 4:30-5 वाजले. म्हणजे चोरून तर चोरून परत चोराच्या उलट्या बोंबा. खेळाडूंना एकच नम्रतेची विनंती आहे, एकतर वेळेत या. सगळेच खेळाडू, माझ्यासाठी काय हा संघ जवळचा तो संघ जवळचा असं अजिबात नाहीये. संघ व्यवस्थित उपस्थित राहिलेत, वेळेत उपस्थित राहिलेत तर मॅचेस वेळेत उपस्थित